नमस्कार. गेले 4-5 दिवसापासून वसई तहसीलदार कार्यालयातील पुरवठा निरीक्षकावरती काही लोकांनी अलग अलग बोललं जातं. परंतु आम्ही या ठिकाणी आल्यानंतर आम्ही बघितलं तर एक खिडकी योजना ह्याद्वारे सर्व कामकाज चालू आहे. आता ह्यासाठीच बोलण्यासाठी आम्ही पुरवठा अधिकारी सोनार साहेब यांच्याशी भेटण्यासाठी आलेलो. ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया. सरजी नमस्कार. नमस्कार. सर, आता जे काही लोकांनी एलिगेशन लावायला सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही एक खिडकी योजनाद्वारे काम चालू केलेलं आहे, ह्याबद्दल सविस्तर तुम्ही काय सांगाल? माझं एकच म्हणणं आहे की आपण जनतेच्या सोयीसाठी आणि वयोवृद्ध लोक, अपंग लोक हे वरती येऊ शकत नव्हते आणि आमच्या पॅसेजमध्ये जागा कमी होती. त्याच्याकरता आपण आता खाली एक खिडकी योजना सुरू केली आहे. त्यामुळे मला जनतेला एकच आव्हान आहे की एक खिडकी योजनेने काय झालेलं आहे की दलालांचे सगळे धानपे धन आणलेले आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे रेशन कार्ड 45 दिवसामध्ये सगळ्यांना दिलं जात आहे. एक खिडकी योजनेमध्ये टोकन सिस्टम दिलेली आहे. लोकांनी गर्दी करायची गरज नाही. टोकन घ्या आणि साईडला बसा. टोकन आल्याच्या नंतर आपण खिडकीवर जावा आणि आपले जे कागदपत्र आहे ते जमा करा. जमा करून आपली पोचपावती घ्या आणि पोचपावती घेऊन ज्या तारखेला आपल्याला दिले त्या तारखेला येऊन रेशन कार्ड घेऊन जावा. ह्या ठिकाणी काही दलाल लोक फॉर्मची किंमत जी काही ₹2 अवघे ₹2 किंमत आहे त्याची देखील किमतीपासून एक्स्ट्रा घेऊन त्यांची कामं देखील करण्यासाठी लोकांकडून अवाढव्य पैसे मागत होते. आता एक खिडकी योजनेमध्ये कामकाज कशा पद्धतीने केलं जातं? आता एक खिडकी योजनेमध्ये आम्ही आता जे बाकी लोक जे ₹10 फॉर्म घेतात, आम्ही ते फॉर्म देखील आमच्या खिडकीवर देण्याचे आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही पत्रव्यवहार केला आहे की बाबा आम्हाला याचे फॉर्म प्रिंट करून मिळावे. जसे शासनाने पत्र काढलं तरी वयोवृद्ध लोक आहे, अपंग लोक आहे, त्यांना आपण आपल्या यांच्याकडनं रेशन कार्ड बनवून द्या. म्हणून आमच्या एक खिडकी योजनेने काय की जनतेला एकच आहे की याची सुविधा मिळते. लोक येत आहेत आणि आपापले कागदपत्र जमा करतायत. 11 ते 4 वेळेमध्ये आम्ही रेशन कार्ड जमा करतोय आणि 4 ते 6 वेळेमध्ये आम्ही जे बनलेले रेशन कार्ड आहे त्यांना देतोय आम्ही त्यांना. आता पेक्षाही रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी जास्त जोर लोकांनी लावलेला आहे. ह्याचं मुख्य कारण काय वाटतं तुम्हाला? आता काय केलंय शासनाने आयुष्यमान कार्ड हे सगळ्यांना कंपल्सरी केलंय. आयुष्यमान कार्ड जर घेण्यासाठी आपल्याला काय की रेशन कार्ड हे ऑनलाईन असणं गरजेचं आहे. ऑनलाईन असलं जनतेला जसं माहिती पडते की आयुष्यमान कार्ड असं ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला रेशन कार्ड गरजेचं आहे. त्यासाठी या ठिकाणी लोक रांगा लावतायत की आमचं रेशन कार्ड ऑनलाईन करून द्या. म्हणून जनतेला माझं एकच आव्हान आहे, तुम्ही ऑफिसला येण्याची गरज नाही. तुम्ही RCMS साईटवर जाऊन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वतः रेशन कार्ड ऑनलाईन करा आणि घरी बसूनच रेशन कार्ड घ्या. इथं गर्दी करायची गरज नाही. आणि त्यांनी जनतेने याचा लाभ घ्या. RCMS साईट आहे, QR कोड लावलेला आहे. त्या QR कोडवर जाऊन डायरेक्ट तुम्ही त्याच्यावर जाऊन आपण लॉग इन करून तुम्ही रेशन कार्ड घेऊ शकता. जर का एखादी शेतकरी वर्ग आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना ऑनलाईन पद्धतीने करता येत नसेल आणि त्यांनी जर का इथे येऊन ऑनलाईन करण्यासाठी ऍप्लिकेशन दिलं तर ते साधारणतः किती दिवसात तुम्ही करून देता? आपल्याकडं जे लोक अशिक्षित आहे, वयोवृद्ध आहे, जे कोणी करू शकत नाही, जे आदिवासी बांधव आहे त्यांना आपण 45 दिवसात ऑनलाईन करून देतो त्यांना. शेवटी तुम्ही आपल्या वसईतील जनतेला रेशन कार्ड बद्दल जे काही गैरसमज किंवा ज्यांना काम आहे परंतु ते इथे येऊ शकत नाही आणि ते दलालांच्या मार्फत काम करायला त्यांना दलाल लोक प्रवृत्त करतात, त्या सर्वांसाठी तुम्ही काय सांगा? माझं एकच म्हणणं आहे की कोणीही जनतेने दलालाला बळी पडू नका. एक खिडकी योजना आपण तयार केलेली आहे. त्या खिडकीमध्ये या, कागदपत्र दाखवा. जे अशिक्षित आहे त्यांना आपण आपल्या लॉग इनवर जाऊन तयार करून देऊ. जे शिक्षित आहे त्यांनी घरी बसूनच रेशन कार्ड बनवा. दलालाला कुठलेही पैसे द्यायची गरज नाही. रेशन कार्ड टोटल निशुल्क आहे. तर आपण ऐकलं सोनार साहेबांचं एकच म्हणणं आहे की रेशन कार्ड बनवणे किंवा रेशन कार्डचं ऑनलाईन करणे सर्व प्रक्रिया ही तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पण करू शकता आणि रेशन कार्ड जर नवीन पाहिजे असेल तर तुम्हाला इथे ऍप्लिकेशन द्यावं लागते. परंतु ह्या सर्वांसाठी आम्ही देखील तुम्हा सर्वांना सहकार्य करण्यासाठी तयार आहोत. आम्ही देखील आमच्या इथून फॉर्म देण्यापासून तर सर्व समजावून सांगण्यासाठी आणि आता हे सर्व कार्यालय हे देखील ग्राउंड फ्लोअरला सर्व अपंग आणि आजारी लोकांना देखील सहजरित्या येता यावं आणि त्यांचं देखील काम हवं यासाठी आम्ही एक खिडकी योजना अशी सुरू केलेली आहे. परंतु ह्या ठिकाणी दलालांचं काम बंद पडल्यामुळे दलाल लोक काही वेगळ्या बॉम्ब करतात आणि त्यांचं कमाई कमी झाल्यामुळे ते लोक काही बॉम्ब करत असतील त्यांच्या तुम्ही बळी पडू नका आणि तुम्ही जास्तीत जास्त ऑनलाईन पद्धतीनेच काम करा. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, अब्दुल कलाम. नमस्कार.